मुंबईच्या महापौर उपमहापौरांची आज अधिकृतरित्या निवड होणार आहे। महापालिका सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान होणार आहेत। मुंबईच्या महापौर उपमहापौर निवडीची आज औपचारिकता बाकी आहे। दोन दृश्य आपण पाहतोय महापालिका सभागृहामध्ये जिथे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे त्या सभागृहाचे दृश्य, तर त्या आधीची जी दृश्य आहेत भाजप आणि शिवसेना नगरसेवकांनी हुतात्मा चौकामध्ये जाऊन अभिवादन केलेलं आहे त्यावेळची दृश्य। रितू तावडे भाजपच्या महापौर होणार आहेत त्या आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळत आहेत। भाजपचे गटनेते गणेश खणकर सुद्धा या दृश्यामध्ये आणि इतरही सर्वच नगरसेवक नगरसेविका महायुतीचे अर्थात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे हे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत मुंबई महापौर पदाच्या ज्या उमेदवार आहेत रितू तावडे ते आपल्यासोबत आहेत। आज अधिकृत घोषणा होणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होत आहे, कसं पाहताय? खूप आनंद आहे आम्हाला या ठिकाणी ही जे नामांकन झालं त्यानंतर आज आपण पदभार स्वीकारणार आहे मी आणि बिनविरोध झालेला आहे कारण त्यांना ते रिअलाइज झालेलं आहे। भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आणि भारतीय जनता पक्षाने सांगितल्याप्रमाणे मुंबईचा महापौर या ठिकाणी मराठीच बसवलेला आहे, तर त्यामुळे हे त्यांना कळलं आहे की आपण चुकलो या ठिकाणी, म्हणूनच ते शांत आहेत। ठाकरेंकडून वारंवार आरोप प्रत्यारोप केले जात होते, हिंदू असेल मराठी असेल किंवा वेगळा महापौर भाजपकडून बसवला जाईल। आज प्रत्यक्षात मराठी हिंदू महापौर विराजमान होणार आहे, तर याकडे कसं पाहताय? ठाकरेंनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला आता कसं सामोरे जात आहे? ठाकरेंनी हे आव्हानच का केलं मला कळत नाही। हा त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे की फक्त मुंबईची मक्तेदारी हे ठाकरेंनीच ठेवलेली आहे स्वतःकडे। हा त्यांचा जो भ्रम आहे आणि हा भ्रमाचा भोपळा आहे हा मुंबईकरांनी या बीएमसीच्या इलेक्शनमध्ये फोडून टाकलेला आहे। भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसांचाच आहे, हा भारतीयांचा आहे, हा हिंदुत्वाचा आहे। आपण जर पाहिलं तर राजकारणाचा तुम्हाला दांडगा अनुभव आहे, मात्र तुमची जी आंदोलन हंडा आंदोलन असेल किंवा इतर काही वेगळे आंदोलन असेल, महिलांसंदर्भात तुमचं जे काही तुम्ही जे काही भूमिका मांडली होती ती तुमची लंडनमध्ये देखील गाजली होती, आता इथून पुढे देखील तशी भूमिका घेतली जाईल? हा, मी गेली 20-22 वर्ष महिलांसाठी जास्त मी काम केलेलं आहे। महिलांच्या बाबतीत मी खूप संवेदनशील आहे, महिलांच्या बाबतीत असू दे मुलांच्या बाबतीत असू दे। तर हा जो माझा लढा ज्या माझ्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात ही महिलांच्या सगळ्या विषयांवरून सुरू झाली, तर ही कायम तशीच राहणार। आज तुम्ही भगवी साडी परिधान केलेली आहे, मुंबई महानगरपालिकेचा परिसर देखील भगवामय झालेला पाहायला मिळतो। मुंबई भगवी आहे, महाराष्ट्र भगवा आहे आणि भारतही भगवा आहे, आम्ही भगव्यामध्येच दिसणार। हुतात्मा चौकाकडे अभिवादन करायला जाणार? हो, आम्ही या ठिकाणी हुतात्मा चौकाकडे अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मग पुढच्या कामाची सुरुवात करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये कामाची वाटचाल कशी असेल? मी महापौर नाही तर मुंबईची सेवक म्हणून काम करणार।